तो फाइनली जिम कंप्लीट हो चुके हैं एंड कप्स ओके आहे ओके डार्क चॉकलेट आहे पर्सनल क्लासेस असणार आहे फक्त टीचिंग क्लास ओके फॅमिली गुड मॉर्निंग पाऊस पडतोय ठीक आहे वाजले किती आणि टाइम किती वाजते ते मॉर्निंगचा टाइम झालाय हा 9 वाजायला आले जिम मध्ये नाव तर टाकलेलं आहे ओके पाऊस बाहेर बघूया काय पडते आहे नॉर्मल पडतोय आराम करतो तर आजची रुटीन बघा पुन्हा एकदा ठीक आहे तर भेटूया नंतरला पण गाईज एक बोलायचं आहे तुम्हाला की तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओ बघता पण लाईक शेअर करा प्लीज प्लीज अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलतोय असं तो फाइनली जिम कंप्लीट हो चुके हैं एंड आता मस्तपैकी आपली मुसली खाऊया मुसली वगैरे खाऊन घेतो वो नादा है डॅडीचा हॅलो हा बोला हा बघतो चालेल ओके ठीक आहे चालेल डॅडीचा फोन होता ओके मुसली वगैरे खातो मस्तपैकी देन हा मुसली आली आमची मुसली आली अरे रे रे मुसली मम्माने माझ्या मुसली दिला थँक्यू सो मच लव यू राहू दे घेतो मी मुसली विथ ड्राय फ्रूट्स ओट्स वगैरह सर्व है त्याच्यामध्ये चलो भाई सबसे पहले ये कंज्यूम करते ओके जिम हो गया आज 1 आवर किया 1 घंटा किया कल से मेरा ब्रदर आएगा साथ में ठीक है तो मॉर्निंग में अर्ली मॉर्निंग जाऊंगा अभी का टाइम हो चुका ऑलमोस्ट 9:45 ओके तो नाश्ता कंप्लीट करते सी यू लेटर जस्ट मार्केटमधून जाऊन आलो आणि आफ्टरनून तर नॉर्मल आपलं व्हेज जेवण होतं आणि तुम्ही बघितला असणार सॉरी क्लिप म्हणजे छोटीशी क्लिप होती जे की सामान घेत होतो ओके एनिवे आता आपण प्रथम आपला कॅमेरा स्टँडवर ठेवूया आणि मग बोलूया हे हॅलो माय यूट्यूब फॅमिली ओके सर्वात पहिलं पाणी पितो हे काय आहे काढलेस मक्का आवत ना तुला हाँ मक्का एक्चुअली मक्का मम्मीला बोले मक्के बनव ठीक है एनीवे कॅमेरा ऑफ करतो जरा हाँ ओके तर आपण काय काय सामान घेतलंय ते तुम्हाला थोडं दाखवतो कप्स ओके हे कप्स आहेत मफिंगचे कप्स देन ही छोटीशी पाइपिंग बॅग देन केक मोल्ड ओके ह्या 2 वस्तू ओके नंतरला आपण एक प्रीमिक्सचा पॅकेट घेतलेला आहे जेणेकरून केक बनवण्यासाठी ओके देन एक आपल्याकडे छोटीशी कॅडबरी आहे म्हणजे कॅडबरी म्हणजे चॉकलेट्स आहे ओके हा नॉर्मल चॉकलेट आहे ओके डार्क चॉकलेट आहे की जेणेकरून डबल बॉइलिंग वरती तुम्ही याला मेल्ट करून याच्यामध्ये क्रीम वगैरे चॉकलेट केक बनवू शकता किंवा घनासाठी हा यूज होईल ओके आणि दुधाचा एक पॅकेट आहे नॉर्मल आणि ही क्रीम घेतले ओके जे की नॉर्मल केक साठी लागते ती क्रीम आहे आता ह्या एवढ्याच वस्तू घेतल्यात तुम्ही आता विचार करत असाल एवढूशा याच्यामध्ये तू कसं बनवणार तो व्हिडिओ तुम्ही उद्या बघा आणि आता संध्याकाळची रुटीन बघा आणि क्रीम जेव्हा तुम्ही घेऊन येता ना ही क्रीम फ्रीजर मध्ये ठेवायची बाहेर ठेवल्याने खराब होण्याची चान्सेस असतात कशात टाकू फ्रीजरला टाकून दे वरती आणि हा चॉकलेट पण ठेवून दे आणि हा मिल्क ठेव फ्रीजरला नाही ठेव नॉर्मल टेम्परेचर फ्रीजरला ठेवलंस तरी चालत आणि हा ठेवून दे हे कुठे ठेव हे ठेव बाहेरच किचन मध्ये हे पण ठेवून देस उद्या दूध ठेवून देस पिशवी आहे ना या पिशव्या ठेव ठीक आहे गाईस नंतरला भेटूया उद्या एक पर्सनल क्लासेस असणार आहे फक्त टीचिंग क्लास ओके तो उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीमध्ये शिकवणार आहे कमी वस्तूमध्ये
आपण कसं केक बनवायला घरी शिकणार. ओके, एवढ्या वस्तू नाही लागत. नॉर्मल एक बेसिक पहिलं तुम्ही शिकून घ्या केक आणि नंतरला तुम्ही जॉईन करा क्लासेस वगैरे, पण घरात नॉर्मल शिका. ओके, ठीक आहे, तर भेटूया नंतरला. मग ते मस्तपैकी हा माझा स्नॅक्स आहे. ठीक आहे, स्नॅक्स कन्झ्युम करतो मी मक्के बनवतो. तर मस्तपैकी कॉर्न खातोय. थँक्यू, मम्मानी बनवला मला कॉर्न. मला येत ना, मला म्हणजे छोटी ताई मस्त बनवते ऍक्च्युली. हा. अंकिता, माझ्या बहिणीचं नाव अंकिता, ती दीदी खूप छान बनवते कॉर्न. ती बटरमध्ये स्वते करते. जेव्हा ती कधी येईल ना घरी तेव्हा रेसिपी अपलोड करेन. मस्त, खूप स्नॅक्सला खूप छान असतात. तर मम्मीला बोललो बनव हे, ती छान बनवते. तर मम्माने चीज टाकल्यावरती कॉर्न स्वते केले विथ बटरमध्ये आणि एक चिली टाकली त्याच्यामध्ये. ओके, सो हे कन्झ्युम करतो आणि संध्याकाळी भेटूया जेवताना. संध्याकाळी साधा जेवण. साधं जेवण, हो, कारण की फास्टिंग आहे. नॉर्मल जेवण आहे, नो प्रॉब्लेम. आजचा जिमचा पहिला दिवस होता. भाजी चालेल. आता संध्याकाळचं जेवण तुम्हाला आज नाही दिसणार. नाही दिसणार, बघायला नाही भेटणार. आता डाळ भात. आज डाळ भात भात नाहीतर खिचडी बनवणार. आता खिचडी. वा, खिचडी पण खूप छान लागते ऍक्च्युली, कधीतरी खाल्ल्याने. दुपारचा भात उरला होता ना, हा, त्याचा मी जिरा राईस बनवलाय. आम्ही जिरा राईस, कढी आहे. कढी, मग मी बोलली की आणि लोणचं हा दुपारी खाल्ला मी मस्तपैकी, पण खूप छान. आता मोठ्या दिदीची आठवण आली. हा, मोठी दिदी काय करायचं, असं काही डिश असेल ना तर तिचा एक फिक्स आहे, बेसनाचा पोला. बरोबर ना, बेसनाचा पोला बनवेल ती मस्तपैकी, कांदे बिंदे टाकून मस्त खूप छान बनवते. आणि त्याच्यासोबत बटाटे असतात ना ते फ्राय करेल ती. फ्राय नाही करणार, म्हणजे तेलामध्ये असे कापणार आणि तेलामध्ये असे मसाले थोडे लावून हे करणार. खूप छान लागतात. हा, फ्राय करते, खूप छान लागतात. सो भेटूया आपण नंतरला. आता इव्हनिंगचा टाइम झालाय, पप्पाच येतील आता.